अकोला में मनपा द्वारा शहर में अतिक्रमण हटाओ अभियान शुरू कर दिया है। अकोला शहर के अशोक वाटिका के पास भारतीय बौद्ध महासभा के कार्यालय का अतिक्रमण हटाने पहुंची टीम को भारतीय बौद्ध महासभा के पदाधिकारियों के विरोध का सामना करना पड़ा। भारतीय बौद्ध महासभा ने मनपा की अनुमति से इस जगह को 2 महीने के लिए लीज पर ले लिया है, जिसके लिए मनपा को पैसे भी दिए गए हैं। लेकिन अब मनपा अतिक्रमण के खिलाफ कार्रवाई शुरू की है, जिसके बाद सवाल उठा कि अतिक्रमण विभाग किस नियम से कार्यालय का अतिक्रमण हटा रहा है। भारतीय बौद्ध महासभा के पदाधिकारियों ने कार्रवाई करने पहुंची मनपा की टीम के साथ बहस किया, जिससे अशोक वाटिका परिसर में कुछ देर के लिए तनाव की स्थिति हो गई थी। इस दौरान एक पदाधिकारी तो जेसीबी के सामने बैठ गया और अतिक्रमण अभियान रोकने की मांग करने लगे। किसी भी अप्रिय घटना को रोकने के लिए पुलिस बल भी तैनात किया गया। हालांकि बाद में पदाधिकारियों के विरोध के कारण मनपा को ये कार्रवाई रोकनी पड़ी। प्रकरणी माननीय श्री पीजे वानकडे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांचे आपल्या तक्रार अर्ज प्राप्त झाला होता सोमवारला। त्या अनुषंगाने कारवाई ठेवलेली आहे। सदर जागा ही रस्त्याची आहे। रस्त्याच्या जागेला नोटीस देण्याची काहीही गरज नाही। 230 231 च्या एमएमसी ऍक्ट मध्ये केव्हाही हे करता येते। फक्त आपण दंड म्हणून त्यांनी जे दिलेली पावती ती फक्त तात्पुरत्या वापरासाठी सदस्य नोंदणीसाठी असते ते, पण आज तक्रार आल्या असल्यामुळे आणि हे असल्यामुळे आम्ही हे कारवाई करत आहे। आम्ही रिसर अशोक वाटिकेसमोर हे जी जागा आहे ही आम्ही दिनांक भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्य नोंदणी करिता तिब्बती सोसायटी ऑफ इंडियाच्या सदस्य नोंदणी करिता दिनांक 16/8/2024 ते 15/9 पर्यंत घेतली होती, परंतु वाढून घेऊन ती 23/9/2024 ते 12/11/2024 पर्यंत ही जागा वाटप पावती फाडून रिसर आम्ही अर्ज दिलेला आहे आणि ही जागा 2 महिन्यासाठी आम्ही भाडे तत्वावर घेतलेली आहे, भाड्याने घेतलेली आहे। शहरामध्ये अनेक ठिकाणी जागाचे वाटप केले जाते आणि त्या पद्धतीनेच आम्ही हे नियमाने घेतलेली आहे। आणि आज एका कोणी तक्रार करते आणि दुसऱ्या दिवशीच आमच्यावर ती तोडण्यासाठी येतात। शहरामध्ये हजारो अतिक्रमण आहेत। आज या शहरामध्ये 84 अशा इमारती आहेत 4 मजली की ज्या 100% अवैध आहेत।